माधव नगरातील श्री साईराम सेवा मंडळाच्या वतीनं गुरुपौर्णिमा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली। श्री साईराम सेवा सांस्कृतिक मंडळ माधवनगर यांच्या वतीनं आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवाची मोठ्या धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात रविवारी सांगता झाली। पौर्णिमेनिमित्त पहाटे काकड आरती, सकाळी अभिषेक व पूजन, होम हवन, पूर्णाहुती आदी धार्मिक विधी संपन्न झाले। सकाळी 9 वाजता श्री साईबाबा मंदिर माधवनगर 70 फूट रोड, साईबाबा चौक, गणेश मंदिर, विजयनगर, आदर्शनगर, माधवनगर या मार्गावरून श्रींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। यात भगव्या टोप्या परिधान करीत हातात भगवी पताका घेतलेल्या बालकांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती। मिरवणुकीतील बँड पथकानं भक्तिमय वातावरण बनवले। दुपारी महाआरती होऊन त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। दिनांक 5 ते 9 जुलै दरम्यान मंडळातर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न झाला। या कालावधीत विविध धार्मिक विधी पार पडले। यास भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला। पौर्णिमे दिवशी 10,000 लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याची माहिती मंडळाचे विश्वस्त विजय गोरंटला यांनी वृत्तवेधशी बोलताना दिली। श्री साईराम सेवा संस्था माधवनगर गुरुपौर्णिमा निमित्त आज गुरुपौर्णिमा निमित्त श्री साईराम सेवा संस्था माधवनगरच्या वतीने भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते। तर सकाळी 5 वाजता काकड आरती झाली, 8 वाजता महाआरती व आता 10 वाजता श्री पालखीची मिरवणूक विविध मार्गावरून चालू आहे। सध्या 70 फूट रोड ते साईबाबा चौक, विजयनगर व आदर्शनगर, माधवनगर असे जवळजवळ 2 ते 2.5 तास पालखीची मिरवणूक संपून दुपारी ठीक 12 वाजता महाप्रसादाची कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी सर्व भक्तांनी, साई भक्तांनी साईराम सेवा संस्था माधवनगरच्या वतीने भव्य कार्यक्रमाचं आयोजित केलेला आहे। तरी सर्व भक्तांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा व महाप्रसादाचं आयोजित केलेलं आहे। 3 ते 4 पर्यंत सर्व भक्तांनी प्रसादाचा लाभ घ्यावा। गुरुपौर्णिमा महोत्सव यशस्वी करण्यासाठी मंडळाचे विश्वस्त सुदर्शन बोल्लम, चंद्रकांत चिटमिल, तिरुपती पेंटी, आनंद आवार, अध्यक्ष सत्यनारायण कुरापाटी, उपाध्यक्ष सुधाकर वडनाळ, सेक्रेटरी बाळकृष्ण जाधव, सहसेक्रेटरी व्यंकटेश दोरनाळ, खजिनदार राजशेखर येमूलसह खजिनदार व्यंकटेश अप्पम, देविदास कुरापाटी, लक्ष्मण येमूल, दशरथ पेंटी, सोमनाथ चिंताकिंदी, प्रकाश वन्नम, रमेश बत्तूल, रमेश पेंडम, नाग ऋषी बिंगी, श्रीनिवास पेंटी, तुळशीदास चिंताकिंदी, लिंगय्या गौडा, नागेश बोलाबत्तीन, गोविंद जलदुर्गम आदींनी परिश्रम घेतले।